काय मंडळी, कशी काय वाटली व्यवस्था? अनिल चिपळूणकर नावाचं मशीन या घरामध्ये राहतं. सकाळी जर आमच्या घरी कोणी आलं ना, तर या माणसाला बोलता येतं याच्यावर तो विश्वास ठेवायचा नाही. बोलून व्यर्थ आपण आपला वेळ वाया घालवतो असं यांचं मत आहे आणि ध्वनी प्रदूषण वाढवतो. शिस्त म्हणजे शिस्त. मिस्टर वालतुरे, मी तुम्हाला नेमणूक पत्र दिलं तेव्हा ऑफिसचं टायमिंग सांगायला विसरलो होतो काय? नाही साहेब, पण मी अगदी वेळेवर आलोय. फक्त 9 वाजले. ऑफिस 9 ला सुरू होतं म्हणजे 9 वाजता कामाला सुरुवात होते वालतुरे. कळलं? तुम्ही 9 वाजता उगवताय. आता मस्टर सही करायला 5 मिनिटं, जागेवर जायला 5 मिनिटं, पेन आणि फाईल शोधायला आणखी 5 मिनिटं आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायला आणखी 5 मिनिटं. म्हणजे तुम्ही 20 मिनिटं फुकट घालवणार. वर्षाचे दिवस किती? 365. रोज 20 मिनिटं याप्रमाणे किती होतात? 7300 मिनिटं. म्हणजे जवळजवळ 122 तास. म्हणजे तुम्ही 122 तासाचं एका वर्षाचं माझं नुकसान करणार. आय एम सॉरी सर. गो टू युअर सीट ऍट वन्स. चला. येस सर. गुड मॉर्निंग सर. काही कारण आहे? काही कारण आहे? माझ्याबद्दल काही सदिच्छा असल्या तर त्या बोलून दाखवण्यापेक्षा काम करा. या पृथ्वीच्या पाठीवर हा एकमेव देश असा आहे, या देशातली माणसं वेळ फुकट घालवण्याचे निरनिराळे मार्ग शोधण्यातच वेळ फुकट घालवत असतात. इतर राष्ट्रांकडे बघा जरा, त्या जपान्यांकडे बघा, त्यांचे डोळे बघा. सतत काम करून करून त्यांच्या डोळ्याच्या फटी झाल्या. या अशा बापरे, 2 मिनिटं 22 सेकंद फुकट गेली. अरे कंप्लीट गॉन केस आहे. 365 दिवस कुठल्या हिशोबाने केले? आता हा रविवारी काम करतो म्हणून आम्ही करायचं? म्हणे वेळ वाया घालवू नका. आणि हे मला सांगताना स्वतः किती वेळ फुकट घालवला? अरे मी त्याला आज ओळखत नाही लिमये. बरं का देशपांडे, शेंद्राचा थर बसून बसून जसा मूळच्या सुबक मूर्तीचा दगडोबा होतो ना, तसं शिस्तीचे थर बसून बसून ह्या चांगल्या कॉन्ट्रॅक्टरचा मठ्ठोबा झालाय. आपल्याला काय, आपणही 2-4 थर चढवायचे आणि नमस्कार करायचा, म्हणजे कोपच नाही. सर ही फाईल कसली? फॉरेन कॉन्ट्रॅक्टची? आपण सकाळीच द्यायला सांगितली होती. मिस्टर लिमय, तुमच्या कानापासून मेंदूपर्यंत जाताना काही शब्द गाळून जातात काय? उद्या सकाळी मला फाईल तयार पाहिजे, याचा अर्थ सकाळी 9 वाजता टेबलावर तयार पाहिजे. अहो, एवढंही समजत असेल तर मेंदू रिपेअर करायला टाका. पण सर फाईल मी काल संध्याकाळीच तयार केली आहे. गेल्या वर्षी तुम्ही तयार करून ठेवली असेल हो. मला त्याचा काय उपयोग? जायचा तो वेळ गेलाच ना. नाही सर, मी विचार केला की जास्ती आर्ग्युमेंट्स करू नका. हे बघा मिस्टर लिमय, मी तुम्हाला जो पगार देतो तो विचार करण्यासाठी नाही, मी सांगितलेलं काम करण्यासाठी. यापुढे पगारात बसते तेवढंच करा. आणि आतापर्यंत माझा वेळ फुकट घालवलात. आता खिळा मारल्यासारखे एका जागी उभे राहून आणखी वेळ वाया घालवू नका. चला. येस सर. हाय अनिल. अरे अविनाश, तू? हो. पण तुला वेळ दिली असल्याचं मला कुणीच कसं सांगितलं नाही? गैरशिस्त म्हणजे इतकी आहे ना की थांबा, दुर्वास मुनी शांत व्हा. मी वेळ काय घेतलेली नाही, मी सहजच आलोय. हा बोल, काय काम काढलंयस? काम काय, सहजच आलोय, सांगितलं ना तुला. कारण काय? कारण काय? अरे तुझ्यासारख्या मित्राला भेटायला मला कारण द्यावं लागणार आहे. अर्थात मला जर ऑफिसमध्ये भेटायचं तर निश्चितपणे कारण हवं. तसं केलं नाही तर ऑफिसची शिस्त बिघडून जाईल. प्रिय मित्र अनिल चिपळूणकर, आपल्याला कल्पना आहे का
आपण संपूर्णपणे वाया गेलेले आहात. हे बघ, सांगतो, तुला कारणच हवंय ना, सांगतो. अरे आज संध्याकाळी पार्टी आहे ना, त्याची तुला आठवण करून द्यायला आलोय. अरे आपल्या सुशीलच्या लग्नाचा 10वा वाढदिवस आहे. चांगलंय. काय काय म्हणजे साधारणपणे 100 रुपयाचं पेट्रोल हा आणि लाख मोलाचा वेळ खर्च करून हा. आपण आपल्या ऑफिस पासून आमच्या ऑफिस पर्यंत फक्त पार्टीची आठवण करून द्यायला आलात. हम्म. वा वा, खरंच धन्य आहे आपली. कसं या देशाचं होणार आहे काही कळत नाहीये. फक्त परमेश्वरच या देशाला वाचवू शकेल. खरं सांगू, तू येडच्याप आहेस. अरे बाबा, मी खालून जात होतो, म्हटलं तुला वर सांगावं आणि मग पुढे जावं. अरे पण मी यायला होकार दिला असला आणि मध्यंतरीच्या काळात मी जरी मेलो तरी भूत बनून मी वेळ पाळीन. कळलं? हे बघ, मी शार्प 6ला ऑफिस सोडीन, घरी जाईन, फ्रेश होईन आणि डॉट 7ला मी हॉलवर हजर राहीन. मात्र 8:30 वाजता मी पार्टीचा हॉल सोडलेला असेल. आणि यात 5-10 मिनिटं जरी इकडे तिकडे झाली तर जगबुडी होणार नाही. तुला सांगतो ते काय नाही, तू लग्न करून टाक. हा, बायकोने आदळआपट करून तुला 5-6 वेळा धुतलाला की तुझी सगळी खळ निघून जाईल. बायको या विषयावर चर्चा करण्याचं मी शाळेत असतानाच बंद केलंय. माझं मस्त चाललंय. शिवाय बापुरानं ते अजिबात आवडणार नाही. त्या क्षणीच बापुराव घर सोडून निघून जातील. छान, आनंद आहे. म्हणजे एका यक्कश्चित नोकरासाठी तू आजन्म ब्रह्मचारी राहणार. ब्रह्मचारी नाही, अविवाहित. हे बघ, मला काम करायचंय आणि माझ्याकडे ते पुष्कळ आहे. हं? पेपर वेट ठेवून जा. वेलकम वेलकम वेलकम. काय म्हणतोस? थँक्यू. हॅलो. येस. काय रे, चालू नाही केलं अजून? हो, चालू कर. जोरदार. हा, काय म्हणतो? हा, चालू द्या. काय रे, चाललंय ना जोरदार? हा, चालू द्या. हॅलो. काय म्हणतो? हा, मजेत ना? हा, बस ना. थँक्यू थँक्यू. बस. हे घे. क्षमा घेतेस का जरा? हा, ठेव तिकडे. हॅलो. काय म्हणतो? बरं, एक मिनिट. बसा ना आपण. हाय शमा, हाय. काय रे, अजून निमट्यावरच चाललंय तुझं? बेस तयार नाही, करतोय, नाही, बेस. बेस? शिलांनी अरे बोलवलंय. रात बाकी आहे, बात बाकी आहे, बात तो पुरा बाकी आहे. ते जाऊ द्या. अविनाश, अनिल कसे आलेत अजून? मला वाटलं तुमच्या बरोबर येतील. हं? अनिल भाऊजी आणि यांच्या बरोबर. कारण ओली पार्टी म्हटलं ना की सर्वात हे प्रथम येतं. आणि त्यानंतर अनिल भाऊजी. नाही नाही, एक्झॅक्टली काय असतं माहितीये का, मित्राला मदत करण्यासाठी आधीच यावं लागतं. बरोबर. आणि दुसरी गोष्ट अशी की अनिल बरोबर 7 वाजता येणार. 7? नाही, 7ला पाव मिनिट बाकी आहे. आता केव्हा या आले साहेब आले. भाऊजी, अगदी वेळेवर आलात तुम्ही. मी केव्हापासून तुमची वाट बघतीये. मी तुमच्यासाठी ना इथे एक झक्कास पैकी पोरगी शोधून ठेवले. गॉड, संगीता, अगं तुला तुझ्या नवऱ्याने काहीच सांगितलेलं नाही काय ग? अगं लग्न करून सुखी व्हायला मी काय सुशील सारखा सुशील नवरा नाहीये. तेव्हा नो वधू संशोधन आणि नो लग्न. एकटा जीव सदाशिव, एकटा जीव सुखी जीव. कळलं? काय? लग्न होईपर्यंत सगळे असंच म्हणतात, एकटा जीव सदाशिव. पण एकटा जीव सदाशिव नाही, एकटा जीव अपूर्ण जीव. हे बघ, या गोष्टी मला सांगून काहीही उपयोग होणार नाही. भाऊजी, हा? भाऊजी, हा? ती पहा मुलगी. काय? मी म्हणत होते ना, तीच ती. पाहिली? आपले सुशील भाऊजी आहेत ना, त्यांच्या आत्ते बहिणीच्या मावस भावाची चुलत सख्खी मेवणी. फारच जवळचं नातं आहे. हं? पण मला इथं पार्टीला बोलवलं ते मेंदूला गिरमीट लावायला नाही. माझ्या आयुष्याच्या आखणीत लग्न नावाचा आयटमच नाहीये. संगीता, का माझ्या तू मागे लागते सुगात? अहो भाऊजी, जरा वयाचा तरी विचार करा. हे बघा, उद्या डोक्यावरचे केस पांढरे झाले आणि तुम्ही जर कोणाला म्हणालात की माझं लग्न करून द्या, तर हिंग लावून देखील तुमच्याशी कोणी लग्न करणार नाही. काय हिंगमेरे, कधी आलात? भाऊजी, आले या. तुझी बायको म्हणजे चिकटपणाची गोल्ड मेडलिस्ट आहे रे. हे बघ, आता तू मला मध्ये ओढू नका. तू आणि ती काय करायचं ते करून घ्या. हा. तू तसलाच. अभिनंदन सुशील कुमार दी ग्रेट. अभिनंदन. अख्खी 10 वर्ष लग्नाच्या खास खळग्यातून येऊन सुखरूप राहिल्याबद्दल. थँक्स. अरे पण लग्न काही तसं अगदीच काही वाईट नसतं. बरोबर बोलतोयस मिठ्ठू. पिंजऱ्याची सवय झालेले सगळे पोपट असंच बोलतात. यार अनिल, हं. आजचा पेपर वाचलास? नाही. अरे तो गुंड सम्राट, हं. त्याचे 3 साथीदार त्याच्याबद्दल सांगायला तयार झालेत. असं? आणि त्या तिघांनाही पोलिसांनी अगदी कडेकोट बंदोबस्तात ठेवलाय. हा, मला वाटतं हा. सभ्यतेचा बुरखा पांघरणारा तो डॉन
आता जगासमोर येणार. मला नाही तसं वाटत. सूर्या पण काही म्हणा, हा चिपळ्या स्वतःला फार शहाणा समजतो नाही. हे तू जळू नको शिर्या त्याच्यावर. पण काही म्हणा, त्यानं जे यश कमवलं ना ते स्वतःच्या हिमतीवर. हा हे मात्र अगदी बरोबर. तू काही म्हण शिरीष, पण अनिल स्मार्ट आहे हे तुला मान्य करावाच लागेल. करेक्ट. अरे एखादी गोष्ट जेव्हा अस्तित्वात आहे हे आपलं कळतं तेव्हा अनिलनं त्याचा पूर्ण फायदा उचललेला मग? असतो. बरोबर आहे. सूर्या अरे घड्याळाच्या काट्यासारखे कटकट करत हे आयुष्य घालवायचं. अरे एवढा पैसा पडलाय त्याच्याकडे, काय उपयोग आहे त्याचा? बघ बघ चला एन्जॉय तरी करतोय का बघ. एक सॉफ्ट ड्रिंक घेऊन. येस सर. नो. मजा आला. तरी एक अनिल soft बद्दल drink मी बनव ना. काय सांगतो माहिती काय म्हणत होतो? अरे. अनिल कुठेतरी गंमत करायला असं तुम्हाला नाही वाटत? अरे हा, correct. हा, काय असतं गडबड. जय हो. अशा पद्धतीने त्याप्रमाणे चालत असतो. तू काय केलं रे? काय नाही, चॅनल बदलला यार. चॅनल बदलला म्हणजे तसं काही जास्त टेन्शन नाही. नाही. हा पण काय गडबड गोंधळ होणार नाही. तुझ्या चॅनल बदललं म्हणजे तू आत्ताच काय? हा हे बरोबर केलं नाही शिरा. तुला माहिती आहे अनिल कधी दारू पित नाही ते. हे बघ उगाच तू भागू बसार करू नको सूर्या. अरे अरे थोडीशी पोटात रम गेली तर काय मरत नाही यार. उलट मोकळा होईल थोडासा तो. अरे पण तो तर कधीच घेत नाही. हा म्हणूनच मी आज त्याला एका डब्ल्यूची ओळख करून देणार आहे. हा, एक डब्ल्यू त्याला माहित आहे, वेल्थ. हा. आज तो दुसरा शिकेल, वाईन. आणि तिसरा डब्ल्यू म्हणजे वुमेन. तो त्याचं बघून गेल यार. चल आपण थोडीशी गंमत बघाय तिकडे जाऊ. चल चल. बाबा चल. लेबर प्रॉब्लेम. प्रत्येकाला उठसूट पगार वाढ पाहिजे. काय कसं होणार अनिल? कसं काय? बरोबर कावी. हा काय रे लढतोयस ना? लढायला पाहिजे ना. पार्टी आहे बुवा. मस्त आहे रे. कोका कोला मिळायला लागला काय पुन्हा? नाही रे, थम्सअप मध्ये लिंबू पिळलंय अच्छा. म्हणून ते चांगलं लागतंय. बरं, तुला बरं. आणखी हवंय ते? नको रे. अरे दे रे. थँक्यू. सावकाश जा. तर मी काय सांगू तुझं? काय बाकी काय? अरे यार अनिल, माझ्या त्या एक्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टचं काम झालं हा. एक्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट. हेल विथ दॅट एक्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट. यार आपण मालाची निर्यात करतो का? वाय स्वतःच्या भरभराटीसाठी. पण आपल्या देशातली सर्वसामान्य जनता कसलं जीणं जगते, कसलं जीणं. त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी आपण लोकांनी काय केलंय? काय केलंय सांगा ना. टेल मी. काही नाही केले. काही नाही केले. अरे अविनाश, हा असं काय? तेच तोच प्रश्न पडलाय मला. जरा थांब माझीच उतरली. हे बघा तू थांब जरा. आपण हे इथं बसून सॉफ्ट ड्रिंक पितो आणि दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्यासाठी माझे बांधव 6 मैल धावत जातात. तू थांब जरा. अनवाणी उल्हासानात. अनवाणी म्हणजे काय? काय? पायात चप्पल नाही, हो डोकावर सूर्य. तू थांब जरा. नाही यार, असा अडला नडल्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. निदान मी तरी काहीतरी करणार. अरे तू कुठे? बस मी आलो. आलो. काय ए सुरेश, अरे काय चाललंय काय त्याचं? काय? हा आपला नेहमीचा अनिल नाहीये. काहीतरी घोटाळा झालाय. सॉरी यार, त्या शिरीषने ना त्याच्या ड्रिंक मध्ये रम ओतली. रमूतली आणि तुम्ही काय फक्त मजा बघितलीत का? अरे त्याला किती वेळा सांगितलं पण माझं ऐकायला तयार नव्हतं. आता माझ्यावर एक उपकार कर. काय? या अनिलला तुझ्या गाडीत घाल आणि त्याच्या घरी नेऊन पोचव. ओके? माझ्याकडे? हो अरे पण मला वाटेत का लग्नाला थांबायचंय. निदान 5 मिनिटं तरी मला तिथे गेलं पाहिजे. ठीक आहे, एक काम कर. हे बघ अनिलला तुझ्या गाडीतच बसव. हा लग्नाला जा, तोंड दाखव तुझं आणि याला तसाच घेऊन पुढे जा. त्याला आता एकट्याला सोडण्यात अर्थ नाही. समजलं का? बरोबर. कळते का मी तुला काय सांगतोय ते? चल मग लवकर. चल. हे दे त्याच्याकडे. चल. अनिल चल. काय 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 निघायची झालं, वेळ काय झाली. झालं? हा. तुझी निघायची वेळ जरा झाली. थांब. वेळ माझी निघायची वेळ. हो. आता काहीतरी करून दाखवण्याची वेळ आली. हो चल. तू थांब जरा. काय? माझ्यासाठी नाही, तळागाळातल्या बांधवांसाठी. हो रे हो.
हा सुरेश तुला घरी सोडायला येतोय. पण काहीतरी करून दाखवलं पाहिजे. चल काहीतरी मी करून दाखवणार. दाखव ना.